आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शिऱ्याची रेसिपी। एकदम एकदम अलग आहे हे बनविण्याची पद्धत। एवढी छान लागतो अशा पद्धतीने शिरा बनवलेला। माझं नाव पार्वती वाघमारे हे। तर मी हे म्हणजे पावशेरून थोडा कमी रवा घेतलाय। हे काजू घेतलेत आणि हे बदाम आहे आणि ही साखर आहे। हे एवढ्या रव्याला एवढी साखर आणि हे 4 इलायची आणि हे गावरान तूप आहे। हे कसं टाकायचं ते दाखवते। आणि हे एवढं तेल एवढा रवा। तर हे आता मी तुम्हाला बनवून दाखवते। एवढा टेस्टी लागतो अशा पद्धतीने बनवलेला रवा। एकदम छान शिरा बनवून दाखवते। चला तर मग सुरू करू। इलायचीला कुटून घ्यायचं। आता थोडी साखर टाकून कुटून घ्यायचं तिला। हे काजू बदाम कट करून घेते, मग शिरा बनवून हे बदाम कट केलेत। हे असे मोठ्यालेच कट करायचे, म्हणजे ते खायला पण छान लागते दाताखाली। आणि ते बारीक केलं तेवढं छान लागत। आणि हे काजू कट केलेत। आणि आता ही कढाई ठेवली आपली। आता याच्यात थोडं पहिलं तेल टाकायचं। हे असं तेल टाकायचं पहिलं। तेल टाकलंय तर हे रवा चांगलं चाळून मिसळून घेतलेला तेल टाकलंय। ह्याच्यात हे रवा टाकून द्यायचा। याला चांगलं असं हलवून घ्यायचं। चांगलं याला असं लाल भाजून घ्यायचं। आता तेल अजून तेल टाकावं लागेल। चांगलं तेल टाकून चांगलं भाजलं तर अजून त्याची चव एकदम छान येते। आता मी याला भाजून घेते चांगलं। केलं तर आता असं अजून लाल नाही झाला। याला चांगलं असं लाल भाजून घ्यायचं। चांगला लाल रवा असा लाल भाजला रवा। आता हे काढून घेतला। आता कढाईमध्ये हे तूप टाकायचं। हे तुपामध्ये हे काजू याला असं थोडंसं लाल होऊ द्यायचं। हे काजू बदाम जास्त लाल नाही करायचे, ते जास्त लाल केल्यावर ते कडू लागते। हे लाल झालेले थोडे। आता याच्यात पाणी टाकायचं। कसा शिरा आवडतो, जास्त टाकला जास्त घेतात चांगला। पण ही साखर सांग पाणी ठेवायचं दममध्ये टाकायचं। आता हे झालं टाकते ना, बघ ना आता कसं। आता हे रवा भाजलेला याच्यात टाकून द्यायचं। मला असं हलवून घ्यायचं। ही इलायची पावडर जी कुटली होती आता हिला असं टाकून द्यायचं। आता याच्यात थोडं अजून पाणी लागतंय। चांगला नरम असला का ते चांगलं लागतं। आता याच्यावर थोडं 5 मिनटं कमी करून झाकण ठेवायचं आहे। म्हणजे हे जे राहिलेलं तेल होतं हे असं टाकून टाकून घ्यायचं याला। आता हे असं कोरडा झालेला आहे, याला थोडं आणि हे गॅस कमी 2 मिनटं झालेत। याला खोलून पाहते मी। आता झाकलेलं होतं तर झालं असेल। गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद केला। हे बघा किती छान झाला हे। आता हे जे तूप होतं त्याच्यातून वाचलेलं हे याच्यात असं हे जसं झाल्यावर असं
टाकून द्यायचं. पुरा शिरा तयार झाल्यावर टाकून द्यायचं. एकदम मस्त टेस्टी शिरा. तुम्ही पण असं नक्की करून पहा, खाऊन पहा. एवढा छान लागतोय हे. गोड खायला जर आवडत असेल तर अशा पद्धतीचा करा. त्याच्यात खोबरं नका टाकू. खोबरं टाकले ना शिऱ्याची सगळी चव बिघडून जाते, चांगला टेस्ट नाही येत त्याचा. कधी खोबरं नका टाकू शिऱ्यामध्ये. नसले काजू बदाम तर साधा बनवा, नुसता साखरेचा आणि तेलाचा, ते छान लागतो. आता हे बनलेला शिरा खाऊन पहा कसा झाला आहे. एवढा छान झाला आहे. तुम्ही पण असं नक्कीच करून पहा, खाऊन पहा. करायचा असला तर असाच करी जा. छान लागतोय. मला लय आवडतो शिरा खायला. कमी साखरावाला पण जास्त. आज मला भाजी पोळी खायचा कंटाळा आला, मला शिराच करून खावा. शिराच कसा झाला आहे खाऊन बघते. वाव, लय छान झाला आहे. नक्की करून पहा असा शिरा, खाऊन पाहते मी पण. खूप छान झाला. शिरा खायला आवडत असा करा.